नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंगचा प्रोग्राम किंवा प्रोजेक्ट की ज्यामध्ये आपण क्लस्टरिंग क्रिएट करणार आहोत. अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग टेक्निक म्हणजे काय असतं, ज्यामध्ये तुमच्याकडे इनपुट आहे पण आउटपुट नाहीये. यू आर गोइंग टू डिसाइड, तुम्ही डिसाइड करणार आहात की त्याचे क्लस्टरिंग कसे बनवायचे. मग तुम्ही काय करणार, इथे प्रेडिक्शन साठी काहीच नाही. मग तुम्ही फक्त डेटाला ग्रुप टुगेदर करून सिमिलर जो डेटा आहे त्याचं ग्रुपिंग करून त्याच्या क्लस्टर्स बनवणार आहात आणि त्यापासून तुम्ही इन्साइट्स काढणार आहात. ठीक आहे, जेणेकरून जर नवीन एखादा डेटा आला तर तो कोणत्या टाईप मध्ये जाऊ शकतो याचं सिम्पली तुम्ही प्रेडिक्शन इथे देऊ शकता. ठीक आहे, इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सर्वात अगोदर मी फाईल इम्पोर्ट करते. फाईल आहे आपल्याकडे iris.csv. आता या iris.csv फाईल मध्ये मला फाईल डिस्प्ले करायची आहे. सिंपल. मी इथे घेणार आहे ट्रान्सफॉर्म, राईट, सॉरी, टेबल मी तुम्हाला एकदा दाखवते. ठीक आहे, या टेबलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल आयडी एक कॉलम आहे, सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ आणि पेटल विड्थ हे 4 कॉलम आहे आणि स्पीसीज म्हणजे त्याचा टाईप, की कुठला टाईप इथे आहे. आता आयडी म्हणजे सिंपल नंबर झाले. एक आयरिस हे काय आहे, आयरिस हे फ्लावर आहे, फ्लावर, फुल. आणि त्या फुलाच्या सेपल लेंथ आणि सेपल विड्थ, पेटल लेंथ आणि पेटल विड्थ वरून आपण डिसाइड करणार आहोत की यापैकी कुठला टाईप आहे. तो इथे जो टाईप आहे बघा, सर्वात अगोदरचे 50 डेटा आहे तो डेटा सेटोसा बद्दल आहे, आयरिस सेटोसा. दुसरा 50 डेटा आयरिस वर्सिकलर बद्दल आहे आणि तिसरा जो डेटा आहे तो आयरिस वर्जिनिका. म्हणजे या डेटाचे बेसिकली 3 सेगमेंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होते आणि टोटल डेटा आपल्याकडे 150 आहे, 150. आता या केसमध्ये मी काय करणार आहे, सर्वात अगोदर तर मी करणार ट्रान्सफॉर्म मध्ये मला कॉलम सिलेक्शन करायचे. मग या डेटामधून मी कुठले कुठले कॉलम सिलेक्ट करणार, तर डेफिनेटली स्पीसीज मला नकोय. यावेळेस टार्गेट आपण कुठलंच नाही घेणार आणि आयडी देखील मला नकोय. मला फक्त हे 4 जे कॉलम्स आहेत तेच हवेत. या 4 कॉलम्सचा यूज करून फक्त मी काय करणार आहे, स्पेसिफिकेशन देणार आहे. दॅट्स इट. मला आउटपुट पॅरामीटर नाही द्यायचं आहे कारण मी अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग टेक्निक यूज करणार. आता या केसमध्ये मी मॉडेल कुठलं यूज करणार, तर इथे हे जे मॉडेल्स होते हे सुपरवाइज्डचे होते. मला अनसुपरवाइज्ड करायचं तर हिअर इज द मॉडेल. आता या अनसुपरवाइज्ड मध्ये मल्टिपल मॉडेल मी कुठलं घेणार आहे, के मीन्स. ठीक आहे, इट विल टेक सम टाइम. आणि के मीन्स अल्गोरिदम इथे. आता मी काय करणार, हा जो डेटा आहे तो मी इथे के मीन्स अल्गोरिदमला पास केला. पास केल्यानंतर जेव्हा मी ओपन करते तेव्हा मला इथे दिसतंय अशा पद्धतीने. ठीक आहे, आता बघ, मी 2 प्लॉट तुम्हाला काढून दाखवते. व्हिज्युअलाइज मध्ये मी हा स्कॅटर प्लॉट घेतला. हा स्कॅटर प्लॉट मी सर्वात अगोदर तर पास करते या डेटाला आणि या डेटापासून मी स्कॅटर प्लॉट ड्रॉ करते. आता इथे मला ऍक्सिस एक्स ला काय पाहिजे, सेपल लेंथ, आणि वाय ला पाहिजे सेपल विड्थ. ठीक आहे, सेपल लेंथ आणि सेपल विड्थच्या हिशोबाने मला असा ग्राफ भेटतोय. ठीक आहे, आणि कलर, कलर कशाच्या हिशोबाने पाहिजे, स्पेसिसच्या हिशोबाने. इथे तुम्ही बघत असाल जो काही ऑरेंज, सॉरी पिंक, ब्लू सॉरी, जो ब्लू डेटा तुम्हाला दिसतोय हा कशासाठीचा डेटा आहे, हा डेटा आहे तुमचा आयरिसचा. इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसतंय आयरिस. रेड वर्सी कलर आणि ग्रीन जो आहे तो अर्चनिकाचा डेटा आहे. ठीक आहे, आता हा झाला डेटा कशासाठी, तर हा डेटा तुमच्या स्पीसीसच्या हिशोबाने कलेक्ट करण्यात आलेला आहे. राईट. आता मी काय करते, हा क्लोज केला. अगेन मी स्कॅटर प्लॉट घेते आणि स्कॅटर प्लॉट जो आहे ना तो या के मीन्सच्या आउटपुटला देते. ठीक आहे, आणि आता जर मी डेटाला प्लॉट केलं सेम सेपल लेंथ सेपल विड्थ आणि इथे कलर्स माझ्याकडे अजून नाहीयेत, बरोबर. तर मी हा क्लस्टर जे बनले त्या क्लस्टरच्या हिशोबाने करत असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल इथे B1 म्हणजे C1 म्हणजे झाला फर्स्ट क्लस्टर, ग्रीन म्हणजे सेकंड क्लस्टर आणि रेड म्हणजे थर्ड क्लस्टर. तर 3 क्लस्टर मध्ये डिवाइड झालाय डेटा. राईट. या ठिकाणी जर तुम्ही हा प्लॉट बघत असाल तर इथे रेड आणि ग्रीन थोडस मिक्स झालंय. राईट. पण जर इथे तुम्ही बघत असाल तर ब्लू कलरचा हा डेटा आणि ग्रीन कलरचा डेटा एका सेपरेट क्लस्टर मध्ये कॅटेगरिकल झालेला दिसतोय तुम्हाला.
राईट. आता इथे सिम्बलची साईज मी थोडीशी वाढवते. लेबल मला जर काही द्यायचं असेल तर मी देते क्लस्टरचंच लेबल. तर बघा, हा जो डेटा आहे सगळा ब्लू वाला तो सगळा C1 चा डेटा झाला. ग्रीन सगळा C3 आहे आणि हा जो रेड डेटा झाला तो सगळा C2 क्लस्टरमध्ये, म्हणजे 3 क्लस्टर याचे बेसिकली क्रिएट झाले. आता तुमचा प्रश्न असेल की मी क्लस्टरची साईज चेंज करू शकते का? तर येस, तुम्ही क्लस्टरची साईज चेंज देखील करू शकता. तर इथे मी सांगते 4 क्लस्टर करा. ठीक आहे. आता जर मी इथे चेक करतेय तर मला 4 क्लस्टरमध्ये भेटतात. ठीक आहे. मी लेबल काहीच लेबल देत नाही. तर मला 4 क्लस्टरमध्ये डेटा दिसेल. राइट? म्हणजे ॲज सिंपल ॲज. राइट? सो हे झाला तुमचा अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग टेक्निक, ज्यामध्ये तुम्ही इनपुट अजिबात दिलेलं नाहीये. इनपुट दिलंय फक्त, आउटपुट टार्गेट पॅरामीटर अजिबात दिलेलं नाहीये आणि इग्नोर केलंय तुम्ही टार्गेट पॅरामीटर आणि मग तुम्ही क्लस्टरसाठी दिले. आणि इथे तुम्ही क्लस्टरचा साईज कमी जास्त तुमच्या हिशोबाने, तुमच्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे? सो आय होप तुम्हाला अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग काय आहे हे देखील कळालं असेल. सो दॅट्स इट. आपण इथे थांबूयात. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.